तर आपल्या मंडळाचा लेखा घेणार जेव्हापासून मंडळ आपण स्थापन केलं ना तेव्हापासून कोचिंग करतो। कसं वाटतंय भाई? एक नंबर वाटतंय। मैं अहमदाबाद से आया हूँ 500 किलोमीटर दूर घर लगाने के लिए। आता आम्ही एक सरप्राईज खोलणार आहे आज। एक आमची टॉपर हिरकणी असते म्हणून आम्हाला असं वाटतं की थर पडावं नको म्हणून आम्ही जोश मध्ये असतो सगळे। पाऊस थांबणार, 100% थांबणार। पहिलंच वर्ष पोरांसाठी काय पण एवढं वजन येतं ना कि कमरेची पूरी वाढ लगते। ऊपर ऐसा मतलब डर ही नहीं लगता। अभी थोड़ा एक्सपीरियंस आ गया ना तो डर ही नहीं लगता है। हे तुम्ही मंडळाचे आपले थर पडलेले का घाबरलेली नाही। आता आपल्या इथे विश्व रेकॉर्ड होणार 18 बाळांचा। हा अतिशय आनंदाचा उत्सव आपण दहीहंडी साजरा करतोय। नमस्कार मंडळी, दिस इज ओमकार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। टी शर्ट बघून जर्सी बघून तुम्हाला कळलंच असेल आज कसला व्लॉग बनवणार आहे आपण। तर आज आहे आपल्या सगळ्यांचा आवडीचा सण, तो म्हणजे दहीहंडीचा। तर मस्तपैकी रेडी झालोय। कालच आलो, मी बाहेर होतो ऍक्च्युली। यावर्षी प्रॅक्टिसला पण येताना आलं, खूप मिस केलं। तर यावर्षी आमचा खूप स्पेशल इयर आहे। आमच्या मंडळाला झाले 14 वर्ष पूर्ण आणि ह्या 14व्या वर्षी आम्ही म्हणजे खूप वर्षांनंतर आम्ही यावर्षी 7 थर लावले। म्हणजे काही अडचणींमुळे आम्हाला लावता येत नव्हते, बट ह्या वर्षी आम्ही ते 7 थर लावले, सक्सेसफुली उतरवलेत। तर यावर्षी सगळी पोरं खूप एक्साइटेड आहेत आणि खूप मजा येणार आहे। चला तर तुम्हाला दाखवतो आणि सगळ्या मुलांना भेटवतो। मंडळातल्या प्रत्येक एकूण एका मुलाचा आपण मुलाखत घेणार आहे। चला आपण भेटूया लवकरच। आता खाली जातो पटकन आवरून। चला स्टार्ट करू। आता परत तर आपण आता आपल्या मंडळाच्या कोचची मुलाखत घेऊया। अभि, जेव्हापासून मंडळ आपण स्थापन केलं ना तेव्हापासून कोचिंग करतो। तुला कसं वाटतं अभि, सांग। पहिले त्याचे आभार। हा आपल्या गोविंदा पथकामध्ये फक्त एका दिवसासाठी इथे रिटर्न आलाय, त्यासाठी टाळे आले पाहिजे। काही कित्येक वर्ष आपण ह्या म्हणजे सुवर्ण महोत्सवासाठी आपण थांबलो आहे आणि त्याच्यासाठी वेट करतो आहे की आपल्याला हा क्षण कधी बघायला मिळणार। तर यावेळी आपण त्या तयारीसाठी आलो आहे आणि आपण यावेळी 7 थर लावून चढून उतरवायचे आहेत। उतरवणार ना? आता किती वर्ष आली हवी आपल्याला? आता आपले 14 वर्ष झाली आहेत। त्याच्यामध्ये पहिल्या वर्ष आपण 6 थर लावले होते, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षानंतर 7 थरानंतर आपण तिसऱ्या वर्षानंतर आतापर्यंत ते 7 थर बघितले नव्हते, पण यावेळी आपण प्रॅक्टिस मध्ये पण 7 थर लावून उतरवले आहेत आणि आता हंडीला पण आपण सगळीकडे 7 थर लावून उतरवणार। गोल्डन इयर आहे भाई आपला। तर आपल्या मंडळाचा ट्रिपल एक्का घेणार एक टायमाला ना। हा भाई टॉपर होता, कसं वाटतंय पिढ्या? मस्त वाटतं एकदम। यावेळी आपण 7 लावतोय। अजून काय सांग। अजून पोरांचा फुल नाश्ता चालला भाई, एक नंबर। तुला एक तगडी पोरं दाखवतो। कुठे गेला बेसवाला? कुठे आपला? ह्याला ओळखलं असणार, बेसला आहे भैया। बेस आहे आमचा। छोटा आहे ना। अरे हा होईल असायचा शिडीला। आता तू बेसला, कसं वाटतं भाई? खूप घाण वाटतं। एवढा वजन येतं ना, एवढं वजन येतं ना की कमरेची पुरी वाढ लागते। हा इथून लांब होतो, तो तिथून लांब होतो, सगळे पाकतात, पण आपण खांदा सोडू शकत नाही भाई। जर खांदा सोडला ना वरचे पडले, त्यामुळे हा सो त्याच्यामुळे आपल्याला खांदा सोडू शकत नाही। आपले थर लागणं इम्पॉर्टंट आहे। मला घरामध्ये राहायचं नव्हतं बेस मध्ये, पण भाई राहावं लागतं, काय करणार आता। आपल्या पथकासाठी
चालतं काहीतरी सगळं. सो चौथ्यावरून बेस मध्ये काढा. आमचा प्रवास आहे भाई. जय महाराष्ट्र. मला नको ये विकास ये ना इंटरव्यू भाई. कैसा इंटरव्यू तू? मैं 4 के ब्रैकेट में हूँ भाई. 2 जन को अकेले लेना बहुत कठिन का काम है. मेरा तो रिप्लेसमेंट भी नहीं है. मैं 1 साइड अकेला पेलता हूँ. मेरी बारी भाई. भाई बघा जरा भाई आम्ही बेस वाले आहे. कडक बेस भाई. हा पोरगा भाई 1 साइड लोड येतो. माझा खांदा असं जातो कधी असं जातो. पण भाई आपण कडक उभा राहतो. तुम्हाला आता ना नोटच दाखवतो आपला बास्केटबॉल. हे एकदम तू कोणचं हे केलंय बास्केटबॉल? मुंबई नॉट. नोटच आपला. ऊपर ऐसा मतलब डर ही नहीं लगता. अभी थोड़ा एक्सपीरियंस आ गया ना तो डर ही नहीं लगता है. भरोसा है टीम पे. भरोसा है अपने लक्ष्मीनगर गोविंदा पथक पे. हे तुम्ही मंडळाचे आपले लेसिंग बता सर. मी लक्ष्मीनगर गोविंदा पथकामध्ये गेल्या काही वर्षापासून आहे. मी आता सध्या भरणीच्या थरामध्ये आहे. तर आपला प्रयत्न असंच राहील की कंटिन्यू आपले 7 थर लागावे आणि यशस्वी भेटावा. भाऊ आहे. चला थँक्यू. याच पथकामध्ये आहे आणि मी ॲज अ बघ्या मी काम करतोय. यश तू कुठल्या थरावर आहे? मी घोडा शिडीमध्ये मेन शिडीच्या समोरची शिडी आहे. त्यात मी डायमंडला पास करतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे जो हात द्यायला पास हात द्यायला जातो त्याला पास करतो. आणि आज खूप मजा येणार आहे. सगळी पोरं आपल्या पत्त्यात ना भाई यंग आहेत. एकदम नवीन नवीन सगळी नवीन पोर आहेत आणि गर्व अशा गोष्टीचा की एकही जण व्यसन करत नाही. थरामध्ये कुठलंच नाही. आणि यावर्षी 7 लावून कडक उतरवणार. थँक्यू. गणेश शेट्टी तुम्ही इकडे या. तुमची खास मुलं तुझी प्लेसमेंट सांग करत तिथे बेस आपला अजून एक बेसवाला भेटला. तुला कसं वाटतं भाई बेसला? भाई एक नंबर. तुझा बेसला पहिलंच वर्ष कसं वाटतं? पोरांसाठी काय पण काय वाटतं या वर्षीच्या थरांचं? एक नंबर. कडक 7. जाऊ मित्रांनो. अरे मग एक नंबर. हा तिथे जाऊ तिथे. कडक 7. वास काय भावा यार. बेसवाल्यांचे पाय पडायची गरज नाही. नाही तिथे विचारू. पार्थ तुझी काय प्लेसमेंट? काय नाही, मी खाली ग्राउंडवरच आहे. सपोर्टर हा सपोर्टर फक्त शिडी द्यायला. ही निवे आहे आमची. पार्थची बहीण आमची बहीण. तर तुझी काय प्लेसमेंट आहे? मेन शिडीत मेन शिडीत. कुठे मेन शिडीला? गाडी पहिला वर्ष तुझा? पहिलं कसं वाटतंय? मस्त. मजा येते. अभय अब तू बता भाई तेरे को कैसा लग रहा है? मेरे को तो अच्छा लग रहा है बहुत. 7 लगा रहे सर. साइड सीढ़ी में नीचे. साइड सीट में. हाँ ये कितने लोग हैं तेरे ऊपर? मेरे ऊपर 2 लोग हैं. कैसा लग रहा है? वेट भी आता है? नॉर्मली आता है इतना नहीं. मजा आता है लेकिन 7 लगा तो मजा आता है. वेट आने में हाँ एक नंबर भाई. झाला विचारू भाई तुझी प्लेसमेंट कोणती आहे काय? शिडी मध्ये कितव्या सीडीला? खालीच आहे. 2च्या उड्याला तुझ्यावर किती? 2 जण आहे. एक नंबर भाई. बघितले सगळे कडक नवीन सात, पोरं आहेत कडक आपली आणि सात. यावर्षी फुल जोश मध्ये आहेत सगळे. तू सांग मी मेन शिडीला 2च्या वड्यावर. 2च्या वड्यावर सेकंड पुढे ये जरा पाणी येते. हा दुसऱ्यावर. दुसऱ्यावर किती आहे तुझ्यावर? माझ्यावरती एक आहे आणि त्याच्यावरून पास होतात सगळे. पाच होतात ना? अच्छा Topper म्हणजे वगैरे. ते टॉपर वगैरे इतके जातात ते तुझ्या वरच्यावरून. हा मेन शिडी. कसं वाटतं? वेट येतात? हा थोडं येतं म्हणजे चढताना नंतर फाटताना. आता एवढी प्रॅक्टिस केली 2 महिने. एक नंबर भाई. हेच तर जोश पाहिजे. भाई सगळ्या पोरांना घेऊ आपण. सगळ्यांनी आपली आपली जागा सांगा. कुठल्या थरावर आहे, कुठल्या थरावर? मी 4 मध्ये आहे. माझं नाम वरुण परदेशी आहे. मी अहमदाबाद से आया हो तो मैं अहमदाबाद से आया हूँ 500 किलोमीटर दूर घर लगाने के लिए. आम्हाला कोचचा इंटरव्ह्यू आहे. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. खूप छान वाटतंय. मुलांनी खूप मेहनत घेतली. मुलांनी खूप मेहनत घेतली यावर्षी आणि ते आपण 7 वर्ष लावून दाखवणार. जिथे जाणार 7च लावणार. 7 उतरवून दाखवणार. जिथे
परत विचारू आपण. यावर्षी आपण 7 लावतोय बरं, कसं वाटतंय? एकदम छान, नक्की लावणार, मला विश्वास आहे आणि उतरवणार सुद्धा. सोबत तू सांग तुझी प्लेसिंग काय आहे आणि कसं वाटतं तुला? माझी प्लेसिंग सेकंड थर म्हणजे दुसऱ्या थरावर 4 मध्ये आहे, 4च्या ब्रॅकेट मध्ये आहे. कसं वाटतं वेट बीट येतं? वेट तर नक्कीच येतो. यावर्षी आपली पोरं हलकी गेलेत आपण थरात, म्हणून आपले कडक 7 लागतायत आणि उतरवतायत पण पोरं. आणि नक्कीच आम्ही आजची ट्राय करू फुल जोश मध्ये. ते पण पाऊस थांबला पाहिजे थोडा. पाऊस थांबणार, 100% थांबणार. ब्लॉग मध्ये मयंक बागवे. मयंक तू कुठल्या थरावर आहे? कसं वाटतंय? मी 3ऱ्या थरावरती आहे, 3 मध्ये आहे. तर माझं 2रं वर्ष आहे, पण इकडे मला चांगलं वाटतंय. Weight येतं तुझं? किती झाले तुझं? वेट येतं, 2-3 जण आहे, पण हे वेट मध्ये मला चांगलं वाटतं. बट मग कसं वरती माणसं असतात म्हणून मला ती एक आमची टॉपर हिरकणी असते, म्हणून आम्हाला असं वाटतं की थर पडावं नको, म्हणून आम्ही जोश मध्ये असतो सगळे. थँक्यू ऑल. भाई मी 4 मध्ये जाणार, मी 4 मध्ये जाणार, पण मला भेटतच नाही जायला. गेल्या वर्षी 2-3 वर्ष आम्ही 3 एक्के घेतले. यावर्षी कसं वाटतं तुला? काय नाही, मला छोटा भावच 3 एक्के मारतोय. नेक्स्ट इयर आम्ही 8चा प्रयत्न करू, तेव्हा 4 एक्केने कडक लावून उतरवू 100%. लक्षात ठेवा. मी साईड शिडी मध्ये, माझ्यावरती एक मी पास करणार आहे आणि मग 5 वरून मग घेणार आहे मी. मस्त वाटते खूप, इथे मजा येते, पूर्ण फुल धमाल असते, फुल मस्ती असते, फुल मजा. टॉपर आहे दुसऱ्या वर्षीचा. हा दुसऱ्या वर्षी जेव्हा आपला पत्ता होता ना तेव्हा टॉपर होता. एवढं दिसत होतं. आता कुठे आहे तू? कोणत्या थरावर? आता मी साईड सीडीला आहे. हा एकच जण एकच. भारी वाटतं. हा मग एक्सक्लुझिव्ह कोर्स येतोय माझ्याबरोबर. आता तुम्ही सांगा तुमचा एक्सपिरियन्स. एवढे वर्षाची तू कोचिंग केली आहे आणि या वर्षी आपण 7 लावतोय बऱ्याच वर्षानंतर. बरोबर आहे, लावतो ना, ऑलरेडी लावून झालोय आपण. हो, आता आम्ही एक सरप्राईज खोलणार आहे आज. जिथे पण जाणार तिथे 7 लावून उतरणार आहे, इथं आम्हाला गॅरंटी आहेच. आणि आमचा 8चा प्रयत्न आम्ही आज करणार आहे. पोरांवरती 100% भरोसा आहे मला, कारण ह्या टायमाला सगळी पोरं एकदम यंगस्टार आहेत. अख्ख्या थरामध्ये ना 30 वयाच्या वरचे फक्त मोजून 4-5 जण आहेत, बाकी सगळे 30च्या खालची पोरं आहेत. सगळी पोरं. आपला ऋषी निवते सारखा माणूस, एकदम माझ्या वयाचा मुलगा बेस मध्ये, बॉडी नसताना पण 2 पाय घेतोय खांद्यावर, पण त्या पोरामध्ये जिद्द आहे. हे आपल्या एरियातलं रामेश्वराचं मंदिर अंडर कन्स्ट्रक्शन आहे, सध्या बनतंय. त्याच्यात लोक आशीर्वादाने जे काय चाललंय ते चाललंय. चला जाऊ दर्शन घेऊ. अरे बारकी कुठे? तिने पाणी भरतोय खाली. जाणं घेऊन येतो तिला. हिंडापिंडा येणार असतात, टीव्ही असतात तर ती दूर करून पोरांच्या रक्षणासाठी राजी हो रे महाराजा. रामेश्वर महाराज
महाराज की जय, बाबा की फोटो निकाले गेला पूरा फुल रेडी आहे एकदम छान. लक्ष्मीराव गोविंद पथक या वर्षी 7 लावणार, कडक लावणार आणि लावून उतरवणार. कारण जरी वर्ष 14 असलं ना, जुने आहोत पण अजूनही लक्ष्मीनगरचे छावे आहोत. भावानी काल जे अप्रतिम असं भाषण केलंय ना, त्यासाठी त्याला एक जादूची झपटी माहिती. काल आम्ही रडलो रे. पॅरिसी लक्ष्मीनगर गोविंदा पथक लेकरू महाराजा सालाभर तुला भरलेलं शिपाई ठेवलं महाराजा, ते मान्य करून घ्या महाराजा. आता आपण जातोय आपल्या मंडळाची जिथून सुरुवात झाली, जी जागा आहे तिथे नारळ द्यायला. कारण त्या जागेचा मान खूप मोठा आहे. तिथूनच आपली सुरुवात झालेली. आता तिथे आम्ही जाणार, नारळ देणार आहे आणि तिथून परत पुढचा प्रवासाला सुरू करू. चला, हीच ती जागा जिथून आपण सुरुवात केलेली मंडळाची. ह्या जागेला आम्ही हर वर्षी आठवण करतो. इथे आपला नारळ देतात. इथून पुढे जातो आपण. देवा गजानना रामेश्वरा तसेच जागेवाल्या महाराजा होय महाराजा सालाबाद प्रमाणे याही वर्षी. आता आम्ही इथे काय करतो, जिथे आपलं मंदिर आहे तिथे आपल्या रामेश्वराकडे एक सलामी देतो. आता ते करू आणि इथून पुढे जाऊ. चला, आता पोरं इथं नाश्ता विष्टा करताय थोडं. एकदम खतरनाक पोरगा दाखवतो तुम्हाला आपल्या पथकातला. एकदम खतरनाक पोरगा. काय बोलतो बाय? हा आमच्या मंदिरातला म्हणजे आपल्या पथकातला खंबा आहे. जे ह्याच्यावर एकटे उभे असतात. एवढी वर्षापासून हा देतोय. सर्व कसं वाटतं भाई तुला? बरं वाटतंय बाय. तुला कसं वाटतं? बरं वाटतंय. तू आलास ते अजून बरं वाटतं. मराठीच्या कार्यकर्ते खतरनाक प्लेअर. जागेवर लावतोय तर आपल्या जिथे प्रॅक्टिस केली त्या जागेवर. त्याला मोटिवेट करताय तर डोक्याला टुन्न येणार. एक्के गेले भाई, आपले एक्के गेले. कडक 7 बघा आता, कडक 7. 6वा थर उठला आणि 7वा. कडक 7, कडक 7, कडक 7, कडक 7. लक्ष्मीनगर गोविंदा पथकाचे पहिले कडक 7 उतरणार. 100% उतरणार. आता आपण
ऐरोलीला आलो. ऐरोलीतले पहिले 7 आहेत जे लागतायत. सुयश वाले का सुयश पारला. ऐरोलीतले पहिले 7 लागतायत. 3 थर चढले, 4था सज्ज होतोय. चला 4था पण गेला. किती पण कडक लावून उतरणार 100% गॅरंटी आहे. बघत राहा. ऐरोलीतले पहिले 7 आहेत आपले. हॅलो 5वा गेला. हॅलो 6वा आणि थोड्याच 7वा वेळात बसतात. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचं इथं आगमन होत आहे. कडक आहेत तर 1 नंबर. शब्बाश रे बिड्या. सर्व गोविंदा पथकांना विनंती करतो. 6वा 1 उठला. 2 3 4 5 6वा ही तर यशस्वी. 7वा ही तर यशस्वी. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. सावकाश सावकाश. कडक आहेत. सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन नवी मुंबईची सर्वात मानाची व मोठी असलेली दहीहंडी. हे आपलं 20वं वर्ष. तुमच्या प्रेमापोटी कडक उतरवले आम्ही ना. एवढं यशस्वीपणे आयोजन करू शकलो. सुंदर असा मनोरा 7 थरांचा रचला व सुरेख असा मनोरा उतरवता येत आहे. ना 7 उतरणार. उतरले. सावकाश सावकाश. हे पार्लेवाली गॅरेज चले मध्ये या पार्लेवाली. कडक आहेत. चल संभाजीनगरसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. ऐरोलीतले आपले दुसरे 7. आजच्या दिवसातले तिसरे. एकदम शिस्तबद्ध कडक 7 लागून उतरणार बघा 100%. सायनावाडीमध्ये सन्माननीय श्री देवीदास चौगुले प्रतिष्ठान यांच्या मार्फत दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या आयोजनाला महाराष्ट्रातील मुंबईतील सगळ्यात सहभागी व्हावं आणि साहिल देवीदास चौगुले यांच्या हंडीला सर्वांनी उपस्थित आहेत आणि आपली उपस्थित प्रार्थनीय असेल आणि जास्तीत जास्त आणि ही मायेची शान आदरणीय साहिलजी चौगुले यांच्या वतीने आपण मान्यवरांचं स्वागत करीत आहोत. त्यानंतर अतुल सरांचं देखील स्वागत करूयात. राज सर आपल्या हस्ते आपण अतुल सरांचं या ठिकाणी स्वागत करूयात, सन्मान करूयात. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मान्यवरांसाठी. एका बाजूला मान्यवरांचा सन्मान होत आहे आणि एका बाजूला तितक्याच दमदारपणे शिस्तबद्ध पद्धतीने घाटकोपर लक्ष्मीनगर गोविंदा पथक यामध्ये 6वा थर लागलाय आणि 7 थरांची कडक सलामी आरामात. घाटकोपर मधील आता आपण ऐरोलीत आता थर लावून किती 4 लावले ना. 4 वेळा 7 लावले. आता जेवायला थांबले सगळे पुढं तुम्हाला दाखवतो. थोडा ब्रेक घेऊ, जेऊ, खाऊ घेऊ आणि आता निघू इथून. आता इथून सरळ घाटकोपर.
10 लावायचं. हे आपलं किती 7 किती 8 नाही रे 10 थर 7 यावर्षी 7 पुढच्या 8 हा 10 वेळा 7 10 वेळा 7. बेसवाल्यांचं दुःख सांगतो. बेसवाल्यांचं बेसवाल्यांचं आता आपण सांगत होतो. किती वर्ष होता ती? 4-5 वर्ष मेन मध्ये होतो. 4थ्या वरती होतो. आता बेसला 2 पाय वैतागलाय बेसला. लय घाण सवय झाली भाई. एवढी हालत डाऊन झाले. 3 थरावर होतं 3च्या ब्रॅकेटला. आता बेसला टाकलाय आमच्या पोरांनी. नवीन है अनिल. क्या लग रहा है? बेस में मजा आ रहा है तेरे को? सही में मजा आ रहा है? हाँ बघ्या होता बघ्या होता. आता बेसला आलो. बॉडी बघू आतापर्यंत 4 वेळा लावले. तिसऱ्यांदा थोडं फाटलो पण नंतर कडक उभा राहिलो. हे माझी चुकी नव्हती. खालचे पण जात होते. हा खालचे पण जात होते पण मी तरी उभा राहिलो. तिसऱ्यांदा फाटलो पण या टायमिंगला कडक उभा राहिलो. याच्या पुढे पण कडक उभा राहणार आणि 7 लावून उतरवणार. हा लाला मी या प्रकारे 3 मध्ये होतो. 3चा ब्रॅकेट फाटलेला. पण कसं आहे आपण आपला मंडळ आहे सगळं. पण आपण दुसऱ्यावरती नाव घेऊन टाकू शकत नाही. आपण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. दुसऱ्यांना समजून घेतलं पाहिजे. म्हणून काय असतात जळणारे पण त्यांच्यावरती जळत नाही. माझ्यावरती 3 जण असतात. टोटल 3 जण असतात. त्या तिघांना मी एकटा सांभाळतो. तुम्हाला काय कळणार. थँक्यू एव्हरीवन. तू कुठे असतो? तू कुठे असतो? मी जमिनीवर असतो. जमिनीच्या बाहेर जा. एक काम करणार जमिनीच्या बाहेर जा. अरे जमिनीवरतीच काय तुला धरतीवरतीच यायचं नाही. बघा दोघं भाऊ आले. रॉंग नंबर आहे. हे रॉंग नंबर आहे. दोघं भाऊ आले. दोघं भाऊ म्हणजे मारणार आहे का ते सांगा. एकटा पण बदला तुला. दोघांची गरज नाही. पण तेवढा लेट का? आता आपण आपल्या मंडळाच्या टॉपरशी बोलूया. काय नाव आहे दीदी तुझं सांग? पारवी दिनेश पाटील. कसं वाटतं तुला? छान किती वाटतं? छान वाटतं. किती वाटते? नाही किती वेळा चढली आतापर्यंत? आतापर्यंत 3 वेळा चढली असेल. जेव्हा थर पडलेलं तेव्हा घाबरलेली नाही. ही आमच्या मंडळाची हिरकणी आहे. हिरकणी हिरकणी आमची. आता किती 1 घंटी मोडायची आहे ना आपल्याला. पब्लिक फुल जेवायला चालू झाली आहे. हव्या सगळ्यात आधी तुझी गाई होती. किती भाव जाणार आहे? काय नाही जास्त नाही. पावाने पोट जड होतं तरी पण जास्तीत जास्त काय ना 8-9 पाव खाऊ शकतो. किती भावाचं टार्गेट आहे? 4. सगळ्यात हावरा कोण दिसतोय? हावरा नंबर कोण दिसतोय? किती भाव खाणार आहे? 6. कमीत कमी 6. तुझं काय टार्गेट आहे? 5च्या वरती. सगळ्यात हावरा कोण दिसतो? भिड्या किती भाव खाणार आहे? 12 तर खाणार. पहिले 1200 आता बघू पुढं. कितना भाव खाएगा तू? कितने काय टार्गेट? आता आपल्या इथे विश्व रेकॉर्ड होणार 18 पावांचा. ते आपण बघू कोणते पूर्ण कोण करतं. मजा आहे ना भाई. अलगच आहे. मजा येते. बसना खाली. किती भावांचा विजय रेकॉर्ड आहे? काय म्हणतो? किती भाव खाणार? पाव कमी खाणार पण भावा 7 टनांचा जो रेकॉर्ड आहे ना तो कायम ठेवणार. कारण लक्ष्मीनगर गोविंद पथक आहे जुने आहोत. माहिती जागा
चप्पल ठेव. सागर सागर व्हिडिओ निकाला मेरे को भी ले. बसणार काय पत्राला पाणी पडले. कोच 2 शब्द. भाई जाऊ दे मला, 2 शब्द नंतर सांगतो तुला. चांगले तर लागलेत, त्याच्यापुढे मग असेच लागू दे. आणि आपले स्पॉन्सर जे केळीचे आहेत ते कुलदीप पाटील, हे काही 2 शब्द बोलतील आपल्यासाठी. नमस्कार, जय महाराष्ट्र. हा अतिशय आनंदाचा उत्सव आपण दहीहंडी साजरा करतोय. मुलांचा उत्साह बघून असं वाटतं की अजून ह्या 2 दिवसाचा कार्यक्रम हवा होता. वेळ आम्हाला खूप कमी पडतोय, तरी आम्ही प्रयत्न करतोय की जितक्या लवकर कुठे कुठे पोचण्याचा आणि 7 थर लावण्याचा. नक्कीच हा प्रयत्न आमचा यशस्वी होईल आणि आमच्याकडून अजून काय देता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. राऊंड 1 सलामी या भारताच्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी
हवे. तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ? एक नंबरला क्रेझी वाईब होती भाई. काल पोरांनी जी मजा घेतली, जो फील घेतलाय ना 7 उतरवल्यानंतरचा, एक नंबर होता, नेक्स्ट लेवल होता. टोटल आपण 6 वेळात 7 थर लावले आणि त्यातपैकी एकच फेल गेला. बाकी सगळे थर उतरवले आपण. एक नंबर मजा होती. खूप वर्षानंतरचं पोरांचं स्वप्न होतं ते पूर्ण केलं. जी कोचनी मेहनत घेतली, पोरांनी मेहनत घेतली, 2 महिने जी घासली आहे ना पोरांनी, त्यानंतर जे 7 उतरलेले आपले ते बघितल्यावर जो नाचली आहे, त्यांचा आनंद आहे ना तो एकदम मनापासून होता पोरांच्या. खरंच मजा आली. काल रातभर कोण झोपले नसेल 100% एवढ्या दमल्यानंतर पण कोणाच्या तोंडावर थकवा पण दिसत नव्हता. तर हा पूर्ण जर्नी कॅप्चर केली आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल तर व्हिडिओ एंडपर्यंत बघितलाच असाल तुम्ही, मला खात्री. बाकी लक्ष्मीनगर गोविंदा पथकाला सॅल्यूट आहे भाई. पुढच्या वर्षी आपण नक्की 8 लावणार 101%. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी देवा काळजी. भेटा एका नवीन व्हिडिओ एका नवीन ठिकाणी. लक्ष्मी